सत्यवान आणि सावित्रीची कथा प्रेम, निष्ठा आणि धैर्य यांची अमर गाथा आहे। सावित्री ही राजकन्या अत्यंत बुद्धिमान आणि सद्गुणी होती। तिने सत्यवान नावाच्या वनात राहणाऱ्या पण अल्पायुषी राजपुत्रावर प्रेम करून त्याच्याशी विवाह केला। नारद मुनींनी सत्यवान लवकरच मरणार असल्याचे सांगितले, तरी सावित्रीचा निर्धार ढळला नाही। विवाहानंतर ती सासू-सासऱ्यांची सेवा करत वनात साधे जीवन जगू लागली। ठरलेल्या दिवशी सत्यवान लाकूड तोडताना बेशुद्ध पडला आणि यमराज त्याचा प्राण घेण्यासाठी आले। सावित्री धैर्याने यमराजांच्या मागे चालत राहिली। तिच्या बुद्धिमत्तेने आणि पतिव्रतेच्या शक्तीने ती यमराजांकडून वर मागत गेली। शेवटी तिने सत्यवानचे प्राणच परत मिळवले। तिच्या अढळ प्रेमाने मृत्यूलाही नमवले।